मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून भैयाजी जोशी यांच्या विधानाचा निषेध करण्यात आलाय। फेसबुक पोस्ट करत राज ठाकरेंनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये असं विधान करावं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर भैयाजी जोशींच्या विधानाशी महाराष्ट्रातील भाजप सहमत आहे का असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला। तर काय त्यांनी पोस्ट केलेली आहे आपण पाहूयात। फेसबुकवरती त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। भैयाजी जोशींनी मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं। देशाची झालेली भाषावार प्रांतरचना त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा आणि म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही। पण कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करण्याचं नेमकं कारण काय? भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं। त्यांच्या विधानाशी महाराष्ट्र भाजप सहमत आहे का असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान देखील जोशींनी सोडावं। कोल्डप्लेचे ख्रिस मार्टिन हे देखील महाराष्ट्रात येऊन मराठीत बोलून गेले। ब्रिटिशांनाही मुंबईमध्ये कोणती भाषा चालते हे समजते, मग जोशी बुवांना हे समजू नये का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।